जय गुरु. कोणी केलं डायना उलटी? जय गुरु. हा, ऐकू येत आहे का? हो. जय गुरु. हा हा. एकदा झालं म्हणजे असं स्वतः दरवेळेस एकदा एकदा होऊन आणि येऊन स्क्रीन दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? हो हो थोडा एक पट्टी हो काळा येत दिसत. आहे खाली. खाली येते ना, ठीक आहे, त्याला इलाज नाही आता. हा. ठीक आहे, ठीक आहे. 5 वेळा म्हणजे मग 10 वेळा की 20 वेळा? हा. तर मी नो हा, तर आपण चौथा पाठ पूर्ण केला होता. परवाच आपण 5 करणार होतो, हो पण आज आता सुरू करूया तो. हो. हं, ठीक आहे. अं, तर आपण भविष्यकाळ बघितला. नंतर गेल्या प्रारंभामध्ये आपण भूतकाळ वेगळ्या पद्धतीने बघितला. कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित या प्रकाराने, बरोबर. आता आपण अनद्यतन भूतकाळ नावाचा एक प्रकार बघणार आहोत. तर अनद्यतन म्हणजे काय या शब्दाचा अर्थ? तर म्हणजे जे आज नाही, अद्यतन. अद्यतन म्हणजे हल्लीचा. हा, अद्यतन म्हणजे हल्ली. हा, किंवा आजच्या जवळ. अद्य म्हणजे आज, आजच्या जवळ असं तो अद्यतन, नाही का? पण अनद्यतन म्हणजे हल्लीचा नाही, मागचं. किंवा काल परवाचा नाही, त्याच्या आधीचा, असं. तर चालू संस्कृत. नाही म्हणजे हा. चालू नसलेला मागचा म्हणजे. हा. तर आता हे कसं आहे ते बघूया आपण. तर अ, आता बघा, इथं वेगवेगळे धातू आपण दिलेले आहेत. हा. आणि अरे, गच्छ, आता गमगच्छ धातू माहिती आहे आपल्याला. त्याचं काय होतं? अगच्छत, अगच्छताम, अगच्छतन, अगच्छन, अगच्छः, अगच्छतम, अगच्छत, अगच्छम, अगच्छावो, अगच्छाम. नंतर पिब, अपिबत, अपिबाम, अपिबन, अपिबहा, अपिबतम, अपिबत, अपिबत, अपिबम, अपिबाव, अपिबाम. तसंच अपठत, अपठाम. मधलं नाही आहे ना सर? काय? एक मधलं बाकी नाही आहे ना? सगळ्या द्विवचन बहुवचन मधलं मधलं. नाही, आहे ना, हे द्विवचन आहे. अच्छा, ते दिसत नाही, नाव दिसत नाही तुम्हाला. हा, पण बरोबर. ते पण ते हा, द्विवचनच आहे. पुस्तकात. हा. अच्छा, तुमच्या आणि बाकी पुस्तकात सगळ्यांनी प्लीज हे बंद करा ना, मागून फार डिस्टर्बन्स आवाज येतोय. येतोय. हो, तेच. हा. तर असे हे धातू आहेत. हं. या स्लाइडचा मी तुम्हाला, मला वाटतं दिलाय का पीडीएफ माहिती नाही. ऑलरेडी पाठवलंय मला वाटतं मी तुम्हाला काल परवा. पाठवले सर, पाठवले पाठवले. तर नाही. बरं, ठीक आहे, ते बघू आपण नंतर. हं. नसेल तर पाठवेन हं. परत. हां, चालेल. तर असं हे सगळं, म्हणूनच इनफॅक्ट ते पुस्तकात नाही आहे. म्हणून मी ते द्विवचन जे आहे ते स्लाइडमध्ये जरा फेंट हं. टाकलेलं आहे आपण. हा. हो. तर आता आता थँक्यू. तो जो कर्मणी भूतकालवाचक धातू साधित होता, त्याला बरेच रिस्ट्रिक्शन्स होते. एकतर तो प्रयोग कर्मणी कर्मणी करावा लागायचा, मग कर्ता तृतीयेमध्ये वगैरे वगैरे. यात तसं काही नाही. जसं वर्तमान काळाचं वाक्य असतं, हा, भविष्य कालाचं असतं, तसंच हे पण वाक्य होणार. याला काही मग कर्म प्रथमेत, कर्ता तृतीयेत वगैरे वगैरे असलं काही नाही. सकर्म, ककर्मक वगैरे याला तसं काही. हा. तर हे तुम्ही जरा सवय करा याची. हा. नंतर मग वाचून. हा. तसंच अजून आता हे कसं आहे, तर भूतकाळाचं हा धातू आधी लागतो. आणि एक लक्षात ठेवायचं, सगळीकडे आधी लागतो. हा. आणि नंतर मग काही काही रूप पण बदलतात. अगच्छती असं होत नाही, अगच्छत असं होतं. पण असतं सगळीकडे. आणि
जिथं उपसर्गाचा धातू असतो ना, उपसर्ग लागतो, तर तो उपसर्ग हा उपसर्गाच्या नंतर लागतो. म्हणजे असं जवळ जाणे, त्याला आपण म्हणतो उपगच्छती, उपगच्छामी वगैरे वगैरे. पण याचा जर भूतकाळ करायचा असेल तर उप अधिक अगच्छ, म्हणजे औपगच्छामी होणार नाही. समजलं ना? किंवा औपगच्छत होणार नाही, अगच्छत म्हणजे उपागच्छत असं. समजलं ना? म्हणजे तो जो उपसर्ग आहे तो आधी त्या धातूचं रूप होतं आणि मग तो लागतो. समजलं? एक एक शंका आहे सर. हा, आपण बघा. जेव्हा गमगच्छ शिकलो तेव्हा गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येणे असं आपण म्हटलं होतं ना. हो, मग इथे तर वेगळाच अर्थ होतो. हो इथे तर जाणंच होतं ह्याचा अर्थ अगच्छतचा. पण मग आगच्छती वगैरे म्हणायचो ते पण येणे म्हणत होतो आपण. मग कसं काय? नाही नाही, म्हणजे तुम्हाला कशावर म्हणजे भूतकाळ याचा वापर कसा करायचा याच्यावर शंका आहे, किंवा उपागच्छत वरती शंका आहे? नाही नाही, मला मिनिंग वरती शंका आहे. आपण गच्छ म्हणजे जाणं आणि आगच्छ म्हणजे येणं म्हणायचो. हो, पण इथे अगच्छत आहे आणि आणि आ मध्ये एवढा अर्थाचा फरक कसा बेसिकली? आगच्छ म्हणजे येणे म्हणतो, पण अगच्छत म्हणजे गेला असंच आपण म्हणतो ना. मग असं आणि आ नाही मधला हा फरक. नाही नाही, आता ते ते थोडं विसरा. आता आगच्छत वगैरे असं, नय आनय वगैरे असं, निनयती आनय म्हणजे आनयती वगैरे, ते विसरा. आता एक लक्षात घ्या की अनद्यतन भूतकाळामध्ये सगळी रूप, प्रथम एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, सगळ्यांच्या आधी लागतं. हा आधी नियम कळला का तुम्हाला? हो हो, ते कळलं. हा, आता हा आता तो हा जो आहे ना, आप म्हणजे आनय, आगच्छ वगैरे, तर तो एक वेगळा विषय आहे. सध्या तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, सामान्य नियम, की भूतकाळ, अनद्यतन भूतकाळामध्ये त्याची सुरुवात नेहमी क्रियापदाच्या नी होते. हा एक नियम लक्षात ठेवा. समजलं? हा, इथे आचा काही संबंध नाहीये सध्या तरी. ओके. हा, हा, सर एक विचारू, हा. अनद्यतन म्हणजे काय? तुम्ही उशिरा जॉईन झालात का? हो हो, हा, नाही मी 5 मिनिटं आता तेच, उशिरा जॉईन. हा तेच ते मी सगळ्यांना सांगितलं होतं की अच्छा. अद्यतन, अद्य म्हणजे काय? आज. अद्यतन म्हणजे म्हणजे आज, म्हणजे आजच्या जवळचं जे अद्यतन. हा, म्हणजे उद्या परवा अद्यतन हा होईल, काल परवा अद्यतन, म्हणजे आजच्या जवळचं, म्हणजे हल्ली, हल्ली ज्याला आपण म्हणतो ना, हल्ली हा शब्द हा हा थोडासा आजच्या मागे आणि थोडासा आजच्या पुढे, त्याला आपण हल्ली म्हणतो, बरोबर? म्हणजे अद्यतन. हो पण हा, हा अनद्यतन म्हणजे म्हणजे नसलेला, म्हणजे हल्ली नसलेला, म्हणजे जुना ज्याला म्हणताय. हे काल परवाची गोष्ट नाही, हा होऊन हा गेलेला हा, मागचा. पूर्वी, पूर्वी ज्याला म्हणतो ना आपण, असं. हो हो, हा, ओके. समजलं? हो, थँक्यू सर, कळलं. हा, ठीक आहे. आता हा, आता इथं एक एक वाक्य आहे, तर आता याचा तुम्ही मराठीत अनुवाद करायचा, पटापट सांगायचं प्रत्येकाला. विश्वामित्र हा, बोला सुषमाताई, तुम्ही करा नाही, पहिल्या वाक्यात. हे प्रत्येक गच्छत म्हणजे काय होतं? कुठे प्रत्यगच्छेद? नाही नाही आहे, पण ते अगच्छत आणि प्रत्यगच्छत काही फरक येतो का? प्रत्यगच्छत कुठे? नाही नाही, तुम्ही शब्द कुठे आहे तो सांगा ना, म्हणजे त्याच्या रेफरन्स मी सांगेल असं. नाही नाही, याच्यात नाहीये, पण मी वाचलेला म्हणून विचारलं. ओके, प्रति म्हणजे प्रतिगच्छती. हा, प्रति म्हणजे विशिष्ट दिशेने किंवा कोणाकडे तरी. हा, याला प्रति होतं. हा, हा तर प्रत्यगच्छत म्हणजे हा हा त्याकडे गेला, असं, असा अर्थ होईल त्याचा. प्रति याचा अर्थ, प्रतीचे 2-3 अर्थ आहे. प्रति म्हणजे विरोध पण होतो,
हा, साध प्रतिसाद, हा, कर हा प्रतिकार वगैरे. पण इथं प्रतिगच्छ म्हणजे विशिष्ट दिशेकडे विशिष्ट लक्ष्याने किंवा विशिष्ट दिशेने जाणे, असं त्या अर्थात. पण तर तोही प्रत्यगच्छ, भूतकाळच होईल ना. मग प्रत्यगच्छत म्हटल्यावर तो भूतकाळ. अच्छा. हा, ठीक आहे. या वाक्याचं हे ओके. सांगा, हा. अनुवाद करा आता पटापट. विश्वामित्र हा विश्वामित्रः अयोध्या गच्छत. हा हा. विश्वामित्र कर्ता प्रथम पुरुष. हम्म. विश्वामित्र अयोध्येला गेला. अयोध्याम अगच्छत. तुम्ही वाचताना संधी तोडून हम्म. वाचायचंय. अयोध्याम म्हणजे द्वितीया, आणि अगच्छत, हो. अगच्छत म्हणजे गेले किंवा गेला. ठीक आहे. हम्म. पुढचं दुसरं वाक्य वाचा. मी वाचू का सर? हा तत्र राजप्रासादे गत्वा सः द्वारपालामवदत् दशरथस्य दर्शनं कर्तुमिच्छामि इति. इति. तेथे हम्म. राज हा तत्र म्हणजे तेथे राजप्रासादे राजवाड्यात सप्तमी हम्म. एकवचन गत्वा म्हणजे जाऊन तो हा हा. द्वारपालामवदत् द्वारपालाला म्हणाला मी द्वारपालम अवदत. दशरथाचे अवदत द्वारपालाम अवदत मी पालाम नाही, दशरथाचे दर्शन एक मिनिट. द्वारपालम हम्म अवध असं वाचा. हा, द्वार हा द्वारपालम. संधी हा, द्वारपालम वदत अवध, हम्म अवधत. द्वारपालम अवदत. हा, बरोबर द्वारपालम आहे का म्हणजे सर? द्वितीय. हा, द्वारपालम अवदत. अवध बरोबर. हा. हा बरोबर. द्वारपाल अवदत द्वितीय बरोबर. गत्वा हे जाऊन प्रत्यय ग अधिक त्वा आणि दशरथस्य षष्टी एकवचन हम्म. दर्शन हम्म. करू इच्छितो असे म्हणाला. कर्तुम इच्छामी दर्शनम हे कुठली विभक्ती होईल? प्रथम द्वितीय. बरोबर. दर्शनम करतो. बरोबर. कर्तुम म्हणजे काय? करण्यासाठी. हा, कर्तुम, पठितुम, लिखितुम, करण्यासाठी. ठीक आहे. हा? समजलं. यात सगळं डिटेल दिलेलं आहे. आपण खाली तुम्हाला स्लाइड मिळतील नंतर. हा? हा. हम्म तिसरं ते वाक्य वाचा खूप कोणी. छान केलं होतं. द्वितीय हा. एकवचन वगैरे त्याच्यावरती बारीक अक्षरात लिहिल्यामुळे जास्त हम्म. क्लिअरन्स होत आहे. हो. थँक्यू तिस थँक्यू. तिसरं वाक्य वाचा. कोण वाचेल? पटकन मी वाचा. वाचू का? द्वारपालः हा अभ्यंतरे गत्वा हा. राजानम् अब्रवीत्. बरोबर. हा द्वारपालः म्हणजे हा प्रथमा. हा. द्वारपाल अभ्यंतरेला आपण कशात म्हणायचं म्हणजे आतल्या आत जाऊन. आतमध्ये. हा, आत तरच जाऊन. हा द्वारपाल हा. आतमध्ये जाऊन राजाला म्हणाला. राजानम. हा. हा हम्म. हम्म. राजानम द्वितीया हम्म. म्हणाला. हम्म. विश्वामित्रः भवन्तं द्रष्टुम इच्छति. हम्म. विश्वामित्र भवन्तं भू भवती म्हणजे काय इथे म्हणू शकतो आपण. द्रष्टुम इच्छति येत आहे पण हे येत नाही भवन्तं. हो. तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की नाही आठवत नाही. पण अ, हम्म. भवान नावाचा एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता मागे. हा, कोणता? भवान. 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 आता भवान हा शब्द कसा आहे भवान. माहितीये का? भवान, हा न अर्धा. हा, जसा. नर. हा, तुम्हाला हा शब्द भवान हा शब्द जेव्हा एखाद्याला आपल्याला तुम्हाला आदरार्थी म्हणायचं असतं ना. हा, म्हणजे माणसाला जसं हम्म. आपण तू आणि आपण या अर्थाने भवान हा शब्द वापरला जातो. हा, तर हम्म. तसंच त्याचा पण तो तुम्ही अ, हा हा. तुम्ही तर श्रीमान बलवान असं सांगितलं होतं. नाही, ते वेगळं, ते वेगळं. ते नाही ते का? सॉरी ते सॉरी. वेगळं. हा हा, बरं ते वेगळं. बरं. हे भवान म्हणजे नाही आपण. सर, बरं हे जाऊ दे. गीतेमध्ये आहे मला वाटतं हा शब्द.
आणि ऐका ना, ऐका तुम्ही. हं? जसं तुम्हाला आठवत असेल, हं. आपल्या उपनयन समारंभात मुंजीमध्ये भिक्षा होते, तेव्हा बटूला सांगितलं जातं, तू हं. सगळ्यांना म्हण, ओम भवती भिक्षां देही. हं. बरोबर. आणि मग तो हं. लोक त्याला मग असं म्हटल्यावर त्याला लोक भिक्षा देतात. बरोबर. ते आता ओम भवती भिक्षां देही हो. याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? ते भवती म्हणजे काय? हल्ली ते नुसतं एक उच्चार झालाय तो, पण त्याचा अर्थ काय? हं. म्हणजे आपण आदरार्थी सगळे आपण लोक. नाही, आपण नाही. इथे काय माहितीये का, आपण तर आहेच, पण भवांचं स्त्रीलिंगी रूप आहे भवती. हा. हो कारण कसं की हो जेव्हा बर. बटू जेव्हा भिक्षेला जातो दुपारी, जेव्हा कोणी बटू असो, संन्यासी असो, भिक्षेकरू असो, तेव्हा घरी कोण असणार? गृहिणी असणार त्या घरातली. हा, आई बरोबर. आई असेल, म्हणजे आई किंवा हा, गृहिणी, म्हणजे बरोबर आहे. आई किंवा कोणीतरी गृहिणी असेल. बरोबर. तर भवती म्हणजे काय? तो त्या स्त्रीला आदरार्थी म्हणतो, त्वम नाही म्हणतो. हो हं. हो. हा. भवान आणि भवती ही दोन हं. आदरार्थी एकवचन ज्याला आपण हं. म्हणतो ना समोरच्याला, तर तशी रूप आहे. हं. हा. तर तर ओम भवती भिक्षां देही. ओम म्हणजे मंगलकारक, कल्याणकारक म्हणून ओम. हा भवती म्हणजे हे देवी किंवा हे गृहिणी, हे देवी असं म्हणता येईल आपण. हा. भिक्षाम म्हणजे भिक्षाचं जसं मालाम तसं भिक्षा म्हणजे द्वितीया. देही म्हणजे द्या किंवा दे असं. जसं आज्ञार्थी, जसं कुरु तसं देही. हा. दा ददातीचं देही असं. तर पण तो तिला आदरार्थी संबंधतो, म्हणजे दे मला असं नाही, आज्ञानी देतो. हा. जरी देही हं. हं. असलं तरी ते तिला आदरार्थी संबोधून तो भिक्षा मागतो गृहिणीला. आणि जो उपनयनात जो हल्ली मुंजीच्या समारंभात जो कार्यक्रम असतो, खरा त्याला अर्थ नसतो. त्या खरं असं असतं की पुढची 12 वर्ष त्या बटूनी आता भिक्षेवर जगायचं आहे, म्हणजे भिक्षा आणून त्यातली अर्धी भिक्षा, म्हणजे ती सगळी भिक्षा गुरु समोर ठेवायची आहे आपल्या गुरुकुलात, आणि मग गुरु देईल ते खाऊन उजराण करायची, असा तो पूर्वीचा म्हणजे नियम होता. आता ते नुसतं हं. उपचार हं. राहिलाय, पण हं. ठीक आहे. पण आपल्याला निदान त्या हं. उपचाराचा अर्थ तरी माहिती पाहिजे, म्हणून मी थोडं विश्लेषण केलं त्याचं, की भगवती म्हणजे. हा तर थँक्यू. तसंच. हा. तर तसंच इथं भव म्हणजे ते जेव्हा आता संबोधन झालं का? नाही नाही नाही, भवंतम म्हणजे काय? त्वमचं म्हणजे त्वाम म्हणू शकला असता तो विश्वामित्र हा. त्वाम द्रष्टुमिच्छती म्हणजे तुला बघू इच्छितो असं म्हणू हं. शकला असता. पण तो हं. द्वारपाल राजाला म्हणतोय, त्यामुळे राजाला तो आदरार्थी हं. संबोधणार ना. नाही म्हणून नाही. तो हं. म्हणून तो बरोबर. त्वमचं त्वाम नाही करत. तो म्हणतो हं. भवांचं द्वितीय होतं भवंतम. समजलं? हो. भवंतम म्हणजे भवांची द्वितीय एकवचन असं, भवंतम. तर इथे भूभवती हा धातू नाही आहे, हा भवान हा नाम आहे, हं. हं. त्याच्या सगळ्या विभक्ती आहे असं. हा. बरं. समजलं? हं. तर हे रामायणातलं, मूळ रामायणातलं नाही, रामायणाचं कोणीतरी जे गद्य रूपांतर केलं असेल तर त्यातलं हे गद्य रूपांतर आहे. कारण मूळ रामायण हे ते श्लोकबद्ध आहे, पण त्याचं हो. गद्य रूप आहे असं. समजलं तुम्हाला त्याच? हं. हा. आपल्या विश्वामित्र आपल्या दर्शनासाठी द्रष्टुम इच्छिते, म्हणजे द्रष्टुम इच्छिते म्हणजे आपल्याला भेटू किंवा आपलं दर्शन घेऊ इच्छितो असं. हा. असं समजलं, ते घेऊ इच्छितात वगैरे असं. समजलं? हेतुअर्थक ना? हा. हं. हा. पण हे मग इथे विश्वामित्रांना पण आदरार्थी का नाही त्यांनी बोलवलं? कोणी? बरं नाही. म्हणजे हं. द्वारपालांनी की विश्वामित्रांसाठी पण आदरार्थी का नाही वापरलं असं विचारायचं होतं. राजासाठी वापरलं पण विश्वामित्रासाठी नाही नाही नाही, वापरलं. तो ते विश्वामित्राशी समोर नाही बोलत ना. नव्हता. ऐका ऐका, तो विश्वामित्राशी बोलत नव्हता ना. कदाचित तो हम्म. विश्वामित्राशी बोलताना भवान वगैरेच म्हणेल. हा. पण हम्म. विश्वामित्र आता समोर नाही येत ना, त्यामुळे तो विश्वामित्र, भले तो विश्वामित्र ऋषी वगैरे असं म्हणू शकला असतो तो, पण ते ऋषी नाही म्हटलं, की विश्वामित्र आपल्याला भेटू इच्छितात असं, इच्छितो असं. हं?
हम्म. हा, कारण समोर पुढे आपण आदेश आपण सरतो. आपण आपण व्यवहारामध्ये हा समोरच्या माणसाला आदर देतो नाही का. त्याचा मग तिसऱ्याशी त्याचा विषय उल्लेख करताना प्रत्येक वेळेस आपण त्याला पूर्ण बहुमानाने बोलतोच असं नाही, नाही का असं. हम्म. जसं आतापर्यंत शिवाजी हा एकवचनी आपण म्हणायचो, शिवाजी राजा खूप हुशार होता असं म्हणायचो. पण समोर शिवाजी असतात आपण एकवचन बोललो असतं का त्याच्याशी? नाही, बरोबर आहे. नाही का हम्म. तसं. बरोबर. हा, पण सर हल्ली जरा एक काय विचारायचं होतं. पण हल्ली आता जरा हे काय बदललाय. हल्ली छत्रपती संभाजी महाराज नगर असं पूर्ण म्हणतात. सगळ्या शेपट्या लावून म्हणतात, सर नाहीतर त्यांचा अपमान होतो असं. सर लिहिताना आपण हा लिहिताना आपण असं म्हणू शकतो, लिहू शकतो का की विश्वामित्र आपल्याला भेटू इच्छितात, असं लिहिता येईल का? म्हणजे नाही नाही, हे बघा अश्विनी, आदरार्थी. नाही नाही नाही, हा तुम्ही गोंधळ नका करू. आपल्याला हे हा, बघा इथे शब्दशः. द्रष्टुम शब्द आपला भर कशावर आहे? शब्दशः तुम्हाला भेटणं आणि अच्छा, दर्शन याच्यात फरक व्याकरणाचं. आहे ना. हो त्यांनी हो. धातू कुठला वापरलाय? हम्म, द्रष्टू. हा द्रष्टुम हा दृश्य पश्यती हम्म. या धातूचं तुम तुमकारांत आहे. म्हणजे पाहू ऍक्च्युली. तुम रूप आहे ते. हा, त्यामुळे त्यात तुम्ही बदल हम्म. नका करू. थोडंफार इच्छुक आहे वगैरे, इच्छा करतात, इच्छितात, इथपर्यंत ठीक आहे. पण इच्छा हा शब्द आला पाहिजे आणि दर्शन हा शब्द आला हा पाहिजे त्याच्यावर. हा, हा नाहीतर तो हा हा आशय बरोबर. बदलणार असं. बरोबर. हा नाही चला. म्हणजे मी तेच म्हणते, आदरार्थी असं लिहू शकतो का आपण वाक्यामध्ये? तेच वाक्य. अहो पण तुम्ही माझं काय म्हणणं, भेट हा शब्द नका वापरू तुम्ही. दर्शन वापरा शब्द नाही आणि नाही, भेट इच्छा. नाही. हा हा, हा दर्शनासाठी इच्छुक हा, आहेत ते असं म्हणू शकतो का, असं आहे ते म्हणायचं? करा, ते तुमच्या मनाने करा, काही ते थोडंफार चालेल. हा बरं सुषमा, ते तुम्ही हात वरती केलाय, हम्म. विचारा. ह्याच्यात तेच माझं विचारणं होतं की इच्छुक आहे आणि आहेत ते दोन्ही लिहू शकतो, तर ते कसं म्हणजे आदरार्थी लिहायचं का नाही हे कसं ठरतं? नाही आता हे दर्शन देऊ बघा, इच्छितात. हे बघा इथं आपल्याला लक्षात घ्या, आपलं भर हा मराठीच्या याच्यावरती नाहीये. आपल्याला संस्कृतचा जो मूळ आशय आहे तो उतरवायचा आहे मराठीमध्ये, की जेणेकरून आपल्याला मूळ संस्कृतचा कळलंय की नाही. हा, समजलं ना. त्यामुळे इथे जास्त मराठीत आपण शब्दच्छल करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. तसं नाही, हा, पण हे या वाक्यातून आदर दर्शवायचा आहे की नाही? नाही, नाही. इच्छा ती नाही म्हटल्यावर गरज नाही. नाहीये, तेवढी गरज नाहीये. तुम्हाला हा, द्यायचं गरज. असेल तर देऊ शकता, चॉईस तुमचा आहे. पण वाक्यात असं काही अपेक्षा करत नाहीये. इच्छा ती म्हणजे इच्छितो असं म्हटलं तरी चालेल. आणि जर आदर द्यायचा झाला असता तर हे कसं आलं असतं संस्कृतमध्ये? नाही, मलाही आता पटकन नाही सांगता येणार ते. पण बऱ्याचदा बरं. संस्कृतमध्ये असे काही की म्हणजे आहे, कमी आहेत पण असे सगळे हे भवान भवन भवती वगैरे आहे. पण आदरार्थी बहुवचन जे आपल्या असतं, इच्छितात वगैरे, हा असं नाही आहे हा. संस्कृतमध्ये. हा, तिथे बरं बरं. एक वचन असतं, बहुवचन असतं असं. ओके, ठीक आहे. सर इथे भवंतमचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे म्हणजे द्वितीया, भवंतमचा? भवान या शब्दाची द्वितीया. जसं तुम्ही भवंतम सोडून द्या. समजा जर कोणी दुसरा हा समोर त्याचा मित्र असता तर तो काय म्हणत असतं? विश्वामित्र हा त्वाम द्रष्टुम इच्छती. त्वमचं द्वितीया बरोबर. म्हणजे हा युष्मतचं प्रथमा होते त्वम, द्वितीया होते त्वाम. बरोबर. तर त्वाम हा द्रष्टुम इच्छती, हा तर म्हणजे भवंतमचा अर्थ त्वामच आहे. पण त्वाम म्हणजे हा तुम्हाला, आणि भवंतम म्हणजे तुम्हाला किंवा आपणाला असं, किंवा आपणाला आदर असं. आदर आदर हा. हा हम्म. असं. कळलं कळलं, हो कळलं. ठीक. थँक्यू सर. हा, पुढचा वाचा कोणीतरी. हा, मी मी वाचते. वाचते सर. वासंती. वासंती, हा वाचा. राजा शीघ्रं तत्र आगतः अपश्यत् च विश्वामित्रम्. हा राजा प्रथमा एकवचन. हम्म. लवकर इकडे या विश्वामित्र. आता तुम्हाला ना या राजांनी वाक्याचं विश्वामित्र.
या वाक्याचं थोडं अन्वय टाईप करावं लागेल. थोडासा शब्दक्रम जरा विचार करून करावा लागेल की योग्य शब्दक्रम काय असेल, मग त्याचा अर्थ नीट समजेल तुम्हाला. विश्वामित्रांना राजांनी आलेलं बघितलं असं का? नाही, नाही याचा अन्वय आहे नाही. हा राजा च सॉरी राजा शीघ्रं तत्र आगतः च विश्वामित्रम अपश्यत, ही दोन वाक्य आहेत. राजा तत्र शीघ्रं तत्र आगता किंवा राजा तत्र शीघ्रं आगता म्हणजे काय, राजा तेथे लगेच आला किंवा येता झाला, आगता हा आला. हा आणि च आणि च विश्वामित्रम अपश्यत, आणि विश्वामित्राला बघता पाहिलं झाला का किंवा बघितलं? बघितलं पाहिलं किंवा बघता झाला. आणि बघता झाला किंवा बघितलं असं बघित समजलं. पाहिलं हा पाहिलं, पाहिलं. पाहिलं म्हणा, बघता झाला, कसे. हा ठीक आहे. राजन हा शब्द नकारांत आहे, त्यामुळे त्याचं नकारांताचं पण मूळ शब्द आहे राजन, पण त्याची प्रथम होते राजा, द्वितीय होते राजानम. ते बघू आपण तसं, पण सध्या एवढं लक्षात. अपश्यत म्हणजे भूतकाळ, दृश्य पश्यतीचं भूतकाळ आहे, अनत्यत. तत्र आगता. आगता म्हणजे गेला असं होईल का? राजा जलद तेथे गेला तुम्ही आणि आगता आपण विश्वामित्रांना पाहिलं. ऐका आपण येता आगता झाला आपण येता झाला आग असं. आगत हा आपण पूर्वी केलेल्या प्रारंभामध्ये गम हा आगच्छ, आगच्छच कर्मणी धातू साधित होतं ना, आगत आगता हा आगतम लिंगानुसार. तर इथं राजा असल्यामुळे तो आगत असं होतं. पुढचं वाक्य वाचा. राजा पृच्छत भगवन किम मया कर्तव्यम. नाही, एक मिनिट. राजाने विचारले. नाही नाही, पण तुम्ही आधी बोलता, मी नेहमी तुम्हाला सांगतो की वाचताना नेहमी संधी तोडून वाचा, म्हणजे मग शब्दाचा नीट उलगडा होईल. राजा राजा अपृच्छत, अपृच्छते ना. हा हम्म. असं वाचायचं. ओके. हा राजा अपृच्छत हम्म. भगवन भगवान किम नाही मया म्हणायचं, एक कर्तव्यम. मिनिट. भगवान ग पूर्ण म्हणायचं. हं? हा हा भगवन. हा भगवान, किंवा हल्ली भगवान म्हणतात, ते भगवान नाही, भगवान असं. हा तर ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे हे मया कर्तव्यम. वाक्याशी संबंधित नाही आहे त्याचं, पण मी उच्चाराचं सांगतोय फक्त. हा बोला. हम्म. राजाने विचारले, हा देवा मी काय करू, किंवा आपल्यासाठी काय करावे असं काहीतरी. नाही, तुम्ही शब्दशः अर्थ करा याचा. पहिल्या वाक्याचं ठीक आहे, पुढे किम मया कर्तव्यमचा शब्दशः अर्थ कसा होईल? किम म्हणजे काय माझे काय मया, काय मया म्हणजे काय? माझं काय कर्तव्य. मया म्हणजे माझं. मया म्हणजे अच्छा. माझं नाही. मया म्हणजे काय, कुठली विभक्ती आहे, कशाची कुठली विभक्ती आहे? अहम आवाम वयम मधलं अहमचीच ना. विभक्ती कुठली? तृतीया एकवचन. मया आवाभ्याम म्हणजे द्वितीय एकवचन होणं. तृतीया ना, तृतीया. हा तृतीया. हा तर तृतीयाचा अर्थ काय होतो? माझ्याकडून, माझ्याने, माझ्या बरोबर द्वारा. बरोबर. हा बरोबर. होय, काय करतो? तर हा मया म्हणजे माझ्याकडून, किम काय, हा कर्तव्य म्हणजे काय आपण अपेक्षा सांगितलं? आहे. अपेक्षा नाही, करणे आहे. करणे आहे. ओके. हा वा. बरोबर. कर्तव्य म्हणजे करणे आहे किंवा करण्याजोगे काय आहे असं. हं? माझ्याकडून ओके. वा. करण्या नको पाहिजे, करण्या पाहिजे. करण्याजोगे काय आहे, किंवा माझ्याकडून काय करण्याजोगे आहे, माझ्याकडून काय करणे असं. थोडक्यात सर माझ्याकडे काय काम आहे असं होईल ना? बोली भाषेत म्हणायचं तर माझ्याकडे काय काम आहे असं म्हणू नाही शकतो नाही ना सर? नाही नाही, बरोबर आहे. आता बोली भाषा म्हणू नका, शब्दशः घ्या. हा येस आपल्याला येस सध्या येस. शब्दाच्या अर्थ बरोबर. करायचा. हा चला पुढचं वाक्य कोण वाचेल? चावून कुठे पटकन दिसत वाचा. नाहीये सर ते.
ती दिसत काळी नाही. दिसत पट्टी नाही. आली आहे. हं. ओके ओके, ती उद्या काळी काळी पट्टी पट्टी वरती. आली आहे. अपूर्व हा काळी पट्टी. हा हा आता वाचा. हा सा- कोण वाचताय का? मी वाच. वेळ जातो. हम्म, पल्लवी वाचते मी. पल्लवी वाचते. हम्म, विश्वामित्रः अब्रवीत् अहं रामचन्द्र यज्ञस्य रक्षणार्थं नेष्यामि आश्रमम्. विश्वामित्र प्रथम करता हम्म. अब्रवीत म्हणजे म्हणता झाला किंवा म्हणाला बोलला. किंवा म्हणाला किंवा अहम हा म्हणाला. हा म्हणाला अहम म्हणजे मी हम्म, रामचंद्रम रामला यज्ञस्य रक्षणार्थम यज्ञाच्या रक्षणासाठी हम्म. नेऊ इच्छितो आश्रमाला. आश्रमाला नेऊ 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 इच्छितो. इच्छितो नाही. निनयतीचा हा नाही भविष्यकाल आहे. हा ने नेष्यामी म्हणजे नेईन निनयती नेईन ना. हा नेईल नेईल. नेईन. ते- तो त्याला आज्ञा नाही मागत आहे, नय नेऊ इच्छितो वगैरे नाही, तो हा सरळ हा म्हणतो मी हा नेईन. असं नाही. हा नाही नाही हा बरोबर. हा निनयती ना. निनयती म्हणजे बरोबर. निनयतीचा पण आहे भविष्यकाळ. ने हा भविष्य नेईन काळी नेष्यामी. हा नेईन अहम आश्रमात. नेष्यामी. अहम हा नेष्यामी म्हणजे विश्वामित्र म्हणाला मी रामचंद्राला यज्ञाच्या रक्षणासाठी आश्रमाला नेई. बरोबर. हम्म. आश्रमाला ही कुठली विभक्ती? हम्म. आश्रमम ही आश्रमम द्वितीया. द्वितीय. द्वितीय द्वितीय. द्वितीय. हा जसा द्वितीय जसं उद्यानम गच्छामी वगैरे तसं चला. रक्ष हा आश्रमम चला तर. निश्चयामी, आश्रमाला नाही, असं आत नाही, हा हा आश्रमाकडे किंवा आश्रम आश्रमाला. हा, ठीक आश्रमाला. आहे. हा तर याचं हे आहे. हा आता पुढचं वाक्य 7वं कोण वाचेल? पटकन सांगा हो, तुम्ही तयार पाहिजे सर मी आधीपासून विचार. हा मी 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 वाचू का वाचते. सर? हा वाचा माधुरी. हा सह तत्र राक्षसान् हनिष्यति. हम्म, सह म्हणजे तो, तत्र हम्म, तेथे, हम्म. राक्षसान् हनिष्यति भविष्यकाळ मारील. मला राक्षसांचा मूळ शब्द आणि विभक्ती सांगा. राक्षसांनो, बापरे बापरे, राक्षसांचं काय येईल बरं? मूळ शब्द काय असेल? राक्षस. आता एक लक्षात घ्यायचं, सगळ्या शब्दाच्या तुम्हाला हम्म. विभक्ती शिकवल्या जाणार नाही. हा तुम्हाला हा जसे कवी, मती, गुरु म्हणजे उकारांत असेल तर, किंवा माला, देव, हम्म. राम. तर आता हा शब्द ओळखायचा आधी की हा कुठला शब्द आहे, अकारांत आहे, इकारांत आहे, पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंग आहे, मग त्याप्रमाणे मूळ परंत शब्दाशी पडले. ताडून बघायचा. तर मूळ शब्द काय अच्छा, असणार देवप्रमाणे इथं? चालेल का? हो बरोबर. हम्म. राक्षस हा देवप्रमाणे. अच्छा, अकारांत राक्षसांन. पुल्लिंग. मग राक्षसान म्हणजे काय? देवान. तर देवान ही कुठली विभक्ती? तृतीया. तृतीया. काय? बहुवचन. द्वितीय बहुवचन. द्वितीय. तृतीय हा म्हणजे तृतीय. काय? हा द्वितीया बहुवचन. द्वितीया बहुवचन म्हणजे काय? वाक्याचा द्वितीय पूर्णार्थ बहुवचन. काय होईल? चालेल. आणि ते द्वितीया का आलं? राक्षसांन बहुवचन आहे म्हणून. कर्ता कर्म क्रिया. हा तर कर्ता कोण आहे? तो. बहुवचन. 6. सहा. कोण कोण मारेल? राम म्हणजे तो तो मारेल. कोणाला हो मारेल हा. म्हणजे काय काय मारेल? तर राक्षसांना. राक्षसांना मारेल. म्हणून राक्षस. राक्षसचं राक्षसांना. द्वितीय आलं. ते बहुवचन आहे म्हणून राक्षसां. हं? तो आपला ना, आपण पुढे चाललोय पण तुम्ही आपलं परत मागे शिकवलेलं विसरू पुढचे नका. पाठ हा हा मागे कोण, पाठ. काय, कसे, कशाने वगैरे वगैरे ते विसरू नका. हा हा ठीक. हनशंती मध्ये धातू कुठला? हन. हन पण हनतीचा इष्य. तुम्हाला मी हन सांगितलं हन. ना, इष्य भविष्य काळामध्ये इष्य हा शब्द भविष्य. लक्षात ठेव. हा इष्य टाकून हो भविष्य वर्तमान काळ. काळाचं भविष्य काळ होतं. ठीक आहे. परस्मय पदी. हा हन मारणे. हा हन वाच. हा वध पुढचं करणे. वाक्य वाचा. अदिती वाचा पुढचं. एतत् श्रुत. एतत्
श्रुत्वा दुःखावेगेन राजा भूमौ अपतत. हम्म. एतत् श्रुत्वा म्हणजे हे ऐकून हम्म. दुःखावेगेन म्हणजे दुःखाने अति दुःखाने राजा भूमौ भूम म्हणजे कवौ कवौ हो ना कवौ म्हणजे भूमौ अपतत म्हणजे जमिनीवर पडला. वर जमिनीवर म्हणजे पडला. हा. पंचमी आहे ना? बरं, येतात हे भूमौ कशाचं रूप आहे काय वगैरे सांगा जरा. हो एतत् तेच नपुंसकलिंग. हो, म्हणजे तत् आहे का ते? बरोबर, तत्सारखं येतं. तुम्हाला मी सांगितलं ना, तत्. एतत् हा, अगदी जवळचं म्हणजे हे ऐकून. हा. हे हा ऐकून. हे हा. ऐकून हा. राजा अतिदुःखाने राजा जमिनीवर पडला. अपतत म्हणजे पडला. बरोबर. जिथे आता दुःखा अपतत म्हणजे भूतकाळ आहे ना म्हणजे पडला. पडला, बरोबर. भूमौ ही कुठलं आहे? सप्तमी. हा. नऊ जमिनीवर म्हणजे 9वं वाक्य वाचा. पंचमी ना म्हणजे हा, हा झालं बरोबर. पंचमी ही नाही, असते. सप्तमी. मग स्थान आहे ना, सप्तमी सप्तमी स्थानदर्शक असते मी हा सप्तमी येतो. सप्तमी. हा, वाचा पुढचं. तदा सर्वे आमात्याः सर तत्रात् एक अतिष्ठन्ति. सर त्या वरच्या ह्याच्यात एक विचारू का? हा. ते श्रुत्वा कत्वा प्रत्यय असं लिहिलंय त्याच्याऐवजी मी कृदंत म्हटलं तर चालणार आहे का? नाही, कृदंत म्हटलं तर चालेलच, पण म्हणजे ते रूप कृदंत आहे हे म्हणजे इंटू ब्रॅकेट. नाही नाही. हा, म्हणजे प्रत्ययाच्या ऐवजी कृदंत प्रत्यय म्हटला तरी चालेल. हा हा. असं चालेल ना. हा हा. तेवढंच. हा. हो, चालेल. ठीक आहे. पुढचं ओके. वाचा, हा 9वं. हा, तदा वाचा वाचा. सर्वे आमात्याः हा वाचते ते. हा. तदा सर्वे आमात्याः तत्र तिष्ठान्. इथे लगेच तत्र लगेच ना, तत्र अतिष्ठान्. तत्र अतिष्ठान, बरोबर. हा, बरोबर. अतिष्ठान्. हा. तेथे सर्व अमात्य हा. आले. नाही, आता अतिष्ठन हा कुठला रूप येईल? भूतकाळ. भूतकाळ आहे. तिष्ठत तिष्ठतचा भूतकाळ असेल. हा, भूतकाळ. हा, तर अतिष्ठन प्र- पण कुठला म्हणजे त्याचं वचन, लिंग काय, पुरुष हे सांगा. प्र- अ, हा, प्रथम पुरुष अनेक वचन. आणि बहुवचन. हा, तर सॉरी तेथे अनेक वचन हा बहुवचन. तेथे सगळे अमात्य. हा, तेव्हा तेथे सगळे अमात्य हा आले किंवा उभे राहिले, असं उभे राहिले. उभे राहिले. हा, किंवा थांबले. तिष्ठांच्या शब्दाचे ना 2-3 अर्थ होतात. तिष्ठ म्हणजे उभं राहणे, तिष्ठ म्हणजे थांबणे, असं. सर्वे हे काय आहे? सर्वे हे सर्व या शब्दाचं बहुवचन सर्वे. आणि अमात्य हा हे पुल्लिंगी अनेक वचन आहे म्हणजे बहुवचन आहे बहुवचन. हो, म्हणजे हो, हो. सर्वे पण पण त्याचं पुल्लिंगी बहुवचन आहे का? हो, हो, हो. म्हणजे जर का स्त्रिया असत्या तर कसं म्हटलं असतं? त्या सगळ्या स्त्रिया. नाही, ते सर्वाः सर्वाहा म्हटलं असतं, पण सर्व या शब्दाचा ना जरा नियम वेगळे आहेत. ते मी तुम्हाला नंतर सांगेन की कधी त्याचं एकवचन कधी वापरायचं, जे क्वचित वापरलं जातं ऍक्च्युली. हा, असं वगैरे, तर त्याचे एक नियम वेगळेच आहेत सर्वचे. ते गेल्या वेळेस मी पाठवले होते दुसऱ्या बॅचला, तर ते मी पाठवेन. हा, ते आपण मराठीत सर्वे सर्वा म्हणतो ते हे का? तेच तेच. हो, तेच तेच. हा, हो. पण तर मला सर्व एक विचारायचं, हा, बोला. तिष्ठन बहुवचन कसं आलं ते नाही कळलं. कशाचं? आम्हाला तिष्ठन बहुवचन कसं आलं ते म्हणजे अतिष्ठन. अतिष्ठन, पहिलं टेबल नाही तिष्ठन. का झालं आपलं? हा,